नमस्कार, मी गायत्री. कॅनडामध्ये आपल्याला एका प्रोव्हिन्समधून दुसऱ्या प्रोव्हिन्समध्ये जायचं असेल तर अशी एक बस असती रायडर एक्सप्रेस म्हणून. ही व्हँकुव्हरवरून येते आणि कॅल्गरीला जाते. याचा पूर्ण टाईम 14 तासाचा असतो. अशीच ही बाकीच्या प्रोव्हिन्सेसमध्ये पण असणार आहे. म्हणजे कॅनडामध्ये 10 प्रोव्हिन्स आहेत, त्यामध्ये ही रायडर एक्सप्रेस फिरत असती. पण सध्या तर मी तुम्हाला व्हँकुव्हर ते कॅल्गरी, कॅल्गरीपासून परत व्हँकुव्हर अशी जाणारी एक रायडर एक्सप्रेस सांगते. ही मधल्या सगळ्या सिटीज कव्हर करते आणि प्रत्येक स्टॉपला पण थांबते. तर आधी ह्याचं तिकीट ऑनलाईन बुक करायचं असतं आणि आपल्याला मेलला असं तिकीट येतं. त्यावर आपल्याला बस ट्रॅक करायची लिंक पण असती. त्यामध्ये असं दिसतं की बस कुठपर्यंत आली आहे. तर आली होती जवळ, तर मग आम्ही निघालो. आम्हाला 15 दिवस राहायचे, तर आम्ही अशा 2 मोठ्या बॅग आणि 2 छोट्या बॅग घेतल्या होत्या. लगेज फ्री असतं. बस स्टॉपवर जायला टॅक्सी बोलवली. टॅक्सीचे पण 9-10 कॅड्स होतात. व्हँकुव्हरपासून कॅल्गरीला फ्लाईट पण आहे, पण ती खूप महाग आहे म्हणून काही लोक बसने जायला प्रिफर करतात. व्हँकुव्हर टू कॅल्गरी फ्लाईटनी 500 कॅड्स लागतात आणि ही बस फक्त 100 कॅड्समध्ये होऊन जाते आणि ते पण आरामात बसून जाता येतं. बाकीची सिनेरी पण बघता येते. हे आमच्या सिटीमधलं रायडर एक्सप्रेसचं स्टॉप आहे. हे प्रत्येक सिटीमध्ये असतं. त्यांनी बनवून दिलेलं असतं जिथं बस थांबणार आहे आणि ही सहसा एखाद्या मोठ्या पब्लिक मार्केटपाशी नाहीतर पेट्रोल पंपपाशीच असती. तर ही एक बस आली होती, पण ती कॅल्गरीवरून आली होती. ती व्हँकुव्हरला चालली होती. व्हँकुव्हरला जायला जास्त लोक असतात कारण ती मोठी सिटी आहे. कॅल्गरीला जायला कमी लोक होती आणि ही सगळी लोक अशा गाड्यांमध्ये बसली होती. आम्हाला वाटलं की पार्किंगला लावल्यात गाड्या, पण त्या आतमध्ये लोक होती. बस आल्या आल्या सगळी लोक बाहेर निघाली कारण इथं थंडी असती. तर आमची पण बस आली लगेच. ही व्हँकुव्हरवरून आली आणि कॅल्गरीला जाणार आहे. तर ती अशी टर्न मारून तिकडून येईल आणि ही चालली आता व्हँकुव्हरला. आमच्या बसमध्ये जास्त लोक नव्हती जाणारी, थोडीशीच होती. आमच्या बॅगा अशा खाली ठेवल्या त्यांनी आणि बसमध्ये आलो. बस आपल्यासारखीच असती, फक्त या बसमध्ये वॉशरूम असतं, वायफाय पण असतो. याआधी जी बस गेली व्हँकुव्हरला, जी कॅल्गरीपासून आली होती, त्यामध्ये 2-2 ड्रायव्हर होते आणि दोन्ही पण पुरुष होते. पण आमच्या बसची ड्रायव्हर आहे ती एक बाई आहे आणि ती एकटीच एवढा 7-8 तासांचा प्रवास पार पाडणार आहे. तर बसमध्ये या सीटांच्या बाजूला प्लॅस्टिकच्या पिशव्या होत्या उलटीसाठी आणि खाली असं चार्जिंग करायला पण एक सॉकेट होतं आणि लेग स्पेस पण जास्त होता. तर मध्ये एक स्टॉप आला रिव्हरस्टोक म्हणून, तिथं आम्ही थांबलो आणि टिम हॉर्टन्समध्ये कॉफी आणायला गेलो. आणि असं मध्ये थांबल्यावर ते 10-10 मिनटंच थांबती. फक्त गोल्डन म्हणून एक स्टॉप आहे, तिथं अर्धा तास थांबती. तो पण पुढं मी दाखवणार आहे. तर हा असा स्टॉप आहे जो पेट्रोल पंपच्या जवळच आहे. हे लोक गॅस स्टेशन म्हणतात. लोक गेली होती तवर ड्रायव्हरने इंडिकेटर पुसून घेतले कारण ते मग दिसत नाहीत पुढच्या मागच्या गाड्यांना. तर आम्ही गोल्डनमध्ये एंटर केलं आणि ते आमच्याच प्रोव्हिन्समध्ये असूनसुद्धा त्याचा टाईम झोन 1 तास पुढं होता. 6 वाजले होते आमच्या प्रोव्हिन्समध्ये, पण ते गोल्डनमध्ये गेल्यावर डायरेक्ट 7 वाजले. तिथं गेल्यानंतर परत बसस्टॉपला थांबलो. हे सुद्धा बसस्टॉप एका गॅस स्टेशनच्या बाजूलाच होतं, पण इथं अर्धा तास थांबणार होती बस कारण लांबून आलेले पण लोक असतात आणि त्यांना जेवायचं असतं. मध्ये मोठमोठे जंगलं लागतात आणि नॅशनल पार्क्स पण आहेत. तर आम्ही रात्री 11 वाजता कॅल्गरीला पोचलो आणि तिथं स्नो पडत होता. आमच्या सिटीमध्ये -14पर्यंत टेम्परेचर जातं, पण इथं -24 टेम्परेचर होतं आणि त्यात स्नो पण पडत होता. तर आम्ही उबरची कॅब बुक केली आणि ती 2-3 मिनटातच आली. आता ही बस सकाळी 7 वाजता कॅल्गरीमधून निघणार आहे व्हँकुव्हरला जाण्यासाठी. यांच्या रोज ट्रिप्स चालू असतात, कॅल्गरी व्हँकुव्हर, व्हँकुव्हर कॅल्गरी, आणि 14-15 तासांचा प्रवास हे रोज करत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय.